अपार मेहनत, सलामीची जोडी खेळपट्टीवर ज्याने कालचा दिवस गाजवला, प्लेअर ऑफ द डे जो अवॉर्ड होता तो सुद्धा त्यांनी पटकावला, अर्थात अक्षय पाटील विथ निखिल पाटील. सलामीची जोडी पाहायला मिळते आणि नेहमीच प्रमाणेच पॉवर प्लेच्या षटकामध्ये सागर फुलोरे इथे मात्र आपल्या गोलंदाजीला मात्र सुरुवात करेल. दोन्ही पंच सज्ज, पंच अब्दुल्ले सर आणि पंच राजेश पाटील. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑन साइडला उडवला, जबरदस्त फटका चेंडू हवेत क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे आणि मोठी विकेटची ते मात्र आमने संघाने प्राप्त केली. स्वतःवर विश्वास नाही अक्षय पाटील इथे मात्र चिंतित आहेत आणि पहिल्या चेंडूवर खातं न उघडता इथे मात्र माघारी परतावं लागेल. लागतोय सापे संघाला हा पहिला धक्का, फलंदाज बाद. टायमिंग मात्र बरोबर साध्य करता आलं नाही. चेंडू बॅटच्या वरच्या भागाला मात्र स्पर्श झाला, रिप्ले मध्ये आपण पाहिलं आणि त्याचमुळे पाहतो की भरपूर अंतर कापत मात्र या ठिकाणी झेल पाहायला लागला. अगदी मिडविकेटला होते, स्क्वेअर लेगकडे मात्र या ठिकाणी धावत गेले आणि गीतेचं कौतुक करावं तेवढं कमी. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. पहिल्या चेंडूवर पहिला विकेट्स, पहिला मोठा धक्का इथे मात्र सापे संघाला देत असताना गोलंदाज सागर फुलोरे. आज खरोखरच सागर अप्रतिम टीमवर्क इथे मात्र माऊली स्पोर्ट आमने संघाच्या वतीने पाहायला मिळते. ज्याप्रमाणे गोलंदाजी होते ना त्याचप्रमाणे इथे मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला भरपूर संख्येने प्रेक्षक पाहायला मिळतात. भरपूर प्रेक्षक ऑनलाईन जोडलेले आहेत. वर्ष पहिलं आणि खरोखरच आम्हाला गर्व आहे या स्पर्धेचं, ज्याप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतोय. तर मित्रांनो, या स्पर्धेचा हा दुसरा दिवस उद्या या स्पर्धेचा तिसरा दिवस असणार आहे. पहिला सामना असेल आई गावदेवी स्पोर्ट बनेली विरुद्ध रविकांत अँड मधुकर स्पोर्ट नवघर. या दोन्ही संघांना विनंती असेल की तुम्ही या ठिकाणी 8:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे, जेणेकरून 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. दुसरा सामना असेल शिवसाई गुंदवली विरुद्ध शैलेश बिडवी संजय बजागे स्पोर्ट पडगा. त्यानंतर आई गावदेवी स्पोर्ट भरुडी संघाला आपण दुसऱ्या फेरीमध्ये खेळताना पाहणार आहोत. त्यानंतर विकी स्पोर्ट कुकचे संघाला सुद्धा आपण दुसऱ्या फेरीमध्ये खेळताना पाहणार आहोत. त्यानंतर पुढील सामना असेल इंद्रा स्पोर्ट गोटेकर बी विरुद्ध सरस्वती स्पोर्ट खालिंग आणि पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल विके स्पोर्ट गांधारी विरुद्ध जय हिंद देवरुंग. म्हणजे तुम्हाला उद्या एकापेक्षा एक सरस संघ खेळताना पाहायला मिळतील आणि एकापेक्षा एक स्टार खेळाडू तुम्हाला या RK क्रीडानगरीवर तुम्हाला पाहायला मिळू शकतील. दरम्यान किरण पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. इथे मात्र चेंडूला हॅमर केलाय, फोर्सिंग फटका, चेंडू हवेत. दोन क्षेत्ररक्षणामध्ये मात्र या ठिकाणी टकराव पाहायला मिळाली, दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. चेंडू निघून जातोय सीमेरेषेच्या पलीकडे 7 धावांसाठी षटकार. हा येस वेट नो. सत्यमने सुद्धा मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर अरुण सुद्धा मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघांमध्ये कोणताही कॉल झाला नाही आणि त्याचमध्ये पाहतो की दोघांमध्ये टकराव आपल्याला पाहायला मिळाला आणि शेवटच्या षटकामध्ये चेंडूने मात्र या ठिकाणी सफर केला, तो म्हणजे सीमेरेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी हा नशिबाचा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट सापे संघाला. पुन्हा एकदा पुलटा चेंडू मात्र या ठिकाणी मिस टायमिंग फटका आहे आणि या आता मात्र कुठली चूक होणार नाही. झेल टिपला या यष्टीरक्षक सागरने, तरी जावं लागेल. रिव्ह्यू घेतलेला आहे सापे संघाने. यस, कारण प्रत्येक पर इनिंगसाठी एका संघाला एक रिव्ह्यू इथे मात्र अनिवार्य आहे, परंतु रिव्ह्यू बीमरसाठी आणि फक्त कुशल रनआउटसाठीच असेल. आमची टेक्निकल टीम सज्ज आहे आणि ही फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजे हा फलंदाज बाद असेल. या इनिंगमध्ये आता मात्र सापे संघ रिव्ह्यू घेऊ शकणार नाही. फुलटॉस चेंडू होता, परंतु त्या फुलटॉस चेंडूवर मात्र या ठिकाणी हवं तसं टायमिंग त्याला साधता आलं नाही. वेगवान चेंडू होता, त्याचमुळे मात्र त्याला टायमिंग साधता आलं नाही आणि मात्र कोणत्याही प्रकारची मात्र चूक यष्टीरक्षकाने केली नाही. 16 धावा स्कोर कार्डवर गडी गमावले सापे संघाने 3 आणि आता मात्र खेळपट्टीवर आहेत कॅप्टन अक्षय सुतार आणि आतिश पाटील. किरण पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय.
पुन्हा एकदा मात्र लिडिंग घ्यायची आणि मात्र या ठिकाणी सहज सोपा झेल सागरकडनं सुटतोय आणि या ठिकाणी अजून एक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळालं. धावचीची सुद्धा संधी होती, म्हणजे एका चेंडूवर 2 वेळा जीवनदान अक्षय सुतारा मात्र दिला जातोय. झेल असा होता की शोले पिक्चरच्या ठाकूरने सुद्धा हा झेल एका हाताने टिपला असता, एवढा सोपं झेल होता. परंतु सागरला ती मात्र झेल टिपता आला नाही. स्वतःवर निराश आहेत आणि त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा थोडंसं मिस अशी आपल्याला पाहायला मिळतोय. होत असतात चुका क्रिकेटमध्ये, परंतु एक एक चूक अशी असते की तुम्हाला कधी कधी स्पर्धा सुद्धा सोडावी लागते. म्हणूनच आपण म्हणतोय मित्रांनो की पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. रोहित शर्माचं उदाहरण तुम्हाला दिलं तर ज्यावेळी रोहित शर्माचा झेल सोडला होता त्यावेळी विश्व विक्रम त्या खेळाडूंनी केला. 264 धावाची इनिंग त्यांनी सादर केली. किरण दलवी पुन्हा एकदा. आता मात्र या ठिकाणी चेंडू खाली राहतोय. ज्या अनुषंगाने मात्र फलंदाजाने चेंडूची वाट पाहिली होती त्या अनुषंगाने मात्र चेंडू आला नाही आणि त्यामुळे पाहतो की अक्षय सुतारा फलंदाज बिटवतो. अशा रीतीने 2 षटकांचा खेळी ते मात्र समाप्त झाला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आई गावती स्फोट चापे संघ नाणेफेकी हरल्यानंतर फलंदाजी करतोय आणि फलंदाजी करत असताना 3 गडी या संघाने गमावले आणि धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे 16 धावा. उद्या सुद्धा 10 संघ इन मध्ये आहेत. ज्या ज्या संघाने भाग घेतला आहे या स्पर्धेमध्ये त्या प्रत्येक संघाला विनंती असेल की तुम्ही वेले संदर्भात इथे मात्र उपस्थित राहायचं आहे. खास करून आई गावदेवी बनेली आणि रविकांत आणि मधुकर स्फोट नवगर या दोन्ही संघाला विनंती असेल की आपण ठीक 8:30 वाजता इथे मात्र रिपोर्टिंग करायची आहे, जेणेकरून आपण उद्याचा शेड्यूल जो आहे तो वेळेवर उपस्थित इथे मात्र चालू करू. त्यानंतर शिवसाई गुंदवली आणि शैलेश बिडवी आणि संजय बजागे स्फोट पडगे या संघाला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा मात्र या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहायचं आहे. भरुडी संघाला आपण दुसऱ्या ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. विकी स्फोट कुक्षे संघाला सुद्धा मात्र दुसऱ्या फेरीमध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर इंद्रा स्फोट गोटेकर बी याच नावाने हा संघ विवेक एंटरप्राइजेस ज्यावेळी माऊली स्पोर्ट आमच्या संघाने स्पर्धा भरवली होती याच ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी या संघाची राहिली होती. आणि त्या संघाच्या समोर मात्र असेल सरस्वती स्पोर्ट खाली अर्थात विवेक शिलारचा संघ असेल आणि गांधारी समोर मात्र या ठिकाणी आव्हान असेल तो म्हणजे जय हिंद देवरुंग संघाचं. वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडनं तिसरा षटक मात्र ठिकाणी हाताळलेला गोलंदाज ऋषी. लोअर फुलचा चेंडू या ठिकाणी खोदून काढला जातोय, मात्र चांगल्या षटकाच्या वाईडिश मिडॉनला सोनूकडनं पाहायला मिळतोय. चांगली फेकी सुद्धा झाली होती परंतु कनेक्शन मात्र झालं नाही. कनेक्शन जर झालं असतं तर मात्र कुठेतरी चित्र तुम्हाला वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु क्रिकेटचा भाग आहे. 1 धाव इथे मात्र पूर्ण केली. दरम्यान या ठिकाणी हरिभक्त परायण सापेचे सन्माननीय सुभाषजी महाराज यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. महाराजांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. तुमचं मी उपसरपंच चषक 2020-21 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय. हरिभक्त परायण सुभाषजी महाराज भरपूर मोठी उपलब्धी या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. अजून एक चांगला चेंडूची फेकी. अक्षय सुतार थोडंसं शॉर्ट सिलेक्शन चुकीचं पाहतोय, कारण चेंडू येण्या अगोदरच मात्र ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन करतो आणि त्याचमुळे पाहतो की थोडंसं दडपणामध्ये आहे. आता मात्र फलंदाजी सफेद संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिले की 9 धावा नक्कीच जोडल्या होत्या. असं वाटलं होतं की निखिल पाटील आणि भावेश यांच्या मध्ये आपल्याला छोटीशी पार्टनरशिप पाहायला मिळेल, परंतु तो अडथळा जो होता तो मात्र या ठिकाणी दूर केला तो म्हणजे किरणने. आणि आता मात्र किरणच्याच पावलावर पाऊल ठेवून इथे मात्र गोलंदाज ऋषी इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा पहा असं वाटते की पुढील चेंडूचा हा रिप्लाय आहे, ज्या अनुषंगाने मात्र अक्षय बॅटिंग करतोय, परंतु तसं नाही. हा दुसऱ्यांदा मात्र ठिकाणी बीट होतोय. लागोपाठचे 2 चेंडू तसेच हाताले आणि तशाच प्रकारे शॉर्ट सिलेक्शन. सुभाषजी महाराज यांचं इथं मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी उपसरपंच चषक 2020-21 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या हलूस कासप छाव गतीने मात्र पुढे जाईल. 3 गडी बाद 18. जे प्रेक्षक आमच्या समेत आताच ऑनलाईन जोडले असेल त्यांच्या माहितीसाठी उपसरपंच चषकामधील ही पहिली सेमी फायनलची मॅच तुम्ही मित्रांनो अनुभवता. सापे विरुद्ध आमने. किरण आता मात्र हाफ ट्रॅकर चेंडूला उडवलाय, परंतु उंची जास्त मिळाली, अंतर कमी आणि मात्र अतिश पाटील सुद्धा मात्र निराश पावला आणि आता मात्र माघारी परतेल. आणि आता मात्र कुठेतरी बिकट परिस्थिती आपल्याला सापे संघाची पाहायला मिळते आणि आता मात्र हा संघ थोडस बॅकफुटला जाताना सुद्धा पाहायला मिळतोय.
दृष्टी पाहायला मिळाली सापेस संघाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये, कारण 4 षटकांची मॅच आणि मात्र या ठिकाणी अक्षय पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर थोडंसं दडपण पाहिलं आपण आणि त्या दडपणामधून मात्र हा संघ अजूनही मात्र उभारू शकला नाही आहे. कारण प्रत्येक फलंदाज येतोय मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, कारण आपण पाहिलं सायकलचं सत्र आहे, थोडंसं वातावरण दमट आहे. तुम्ही सिंगल डबल सुद्धा धावसंख्या या ठिकाणी जर जोडले असतं तर मात्र चांगलं तुमच्या संघासाठी ठरवू शकलं असतं, परंतु तसं काही घडलं नाही. प्रत्येक फलंदाजाने मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे मात्र काही फलंदाज जलबादच्या स्वरूपात माघारी परतले. आता मात्र नवीन फलंदाज पाहतो आपण, सचिन येतोय युनिट नंबर 6. आता मात्र चाबूक शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून जातो या डिक्लेअर झोनमध्ये. आज अक्षय सुतारा थोडीशी निराश करतायत आपल्या पाठीराख्यांना, कारण काल काही परफॉर्मन्स राहिला या खेळाडूचं. परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका त्याने मात्र बजावली, परंतु म्हणतात ना की वेल प्रत्येकाची येत असते. कालचा दिवस होता सापेस संघात आणि आपण म्हणू शकतो की आजचा दिवस आहे तो आमने संघाचा. होत असतोय कधी कधी अशा चुका होत असतात. ऋषी पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी मार्गस्थ होईल. पहा चेंडू येण्या अगोदरच मात्र या ठिकाणी शॉट सिलेक्शन, परंतु बाउन्सर चेंडू पाहिला आपल्याला. फलंदाजाच्या अव्वाकाच्या बाहेर मात्र हा बाउन्सर पाहिला आपण आणि त्याचमुळे मात्र पंचाने हा चेंडू स्वेअर घोषित केलं व्हाईटच्या रूपाने. आणि 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा, म्हणजे या ओव्हरमध्ये आता मात्र ऋषी बाउन्सर चेंडू मात्र या ठिकाणी हाताळू शकणार नाही. ऋषी पुन्हा एकदा अजून एक चांगल्या चेंडूची फेकी आणि मात्र डॉट चेंडू पाहायला मिळाला. सचिनला मात्र हा चेंडू उमगला सुद्धा नाही की चेंडू किती वेगाने आला, चेंडूमध्ये स्विंग काय होतं, चेंडूचा वेग काय होता. आणि एक सफल षटकाची समाप्ती. या षटकामध्ये या ऋषीने फक्त आणि फक्त 4 धाबा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला, म्हणजे 3 षटकांची समाप्ती आणि फक्त आणि 20 धाबा आतापर्यंत या ठिकाणी जोडलेल्या आहेत. ते म्हणजे आई गावदेवी स्पोर्ट्स सापेस संघाने. शेवटचं षटक शिल्लक 7 चेंडूचा खेळ तुम्हाला मात्र अजून या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळेल. प्लेअर ऑफ द डे साठी जे आम्हाला पारितोषिक लाभलेलं आहे त्यांचे स्पॉन्सर सन्माननीय मनोहरजी केणे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न बनवायचं आहे. गीतेश येतो या स्लॉक षटक घेऊन. अजून एक मात्र हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पाहिला तर इष्टाच्या डोक्यावर निघून गेला डिक्लेअर झोनमध्ये एका धाब्यासाठी. अक्षय किती चेंडूचा सामना करतोय आतापर्यंत? 6 चेंडू त्याने आता मात्र खेळून काढले, त्यामध्ये 4 निर्धाव आणि 2 सिंगल धाव त्याच्या इनिंग्समध्ये आपण पाहिल्या. आता मात्र चांगलं राष्ट्रीय यश पाहिलं, परंतु दिशा मात्र चेंडूची कुठेतरी चुकीची पाहिली आपण, कारण उजवी इष्टी सोडून चेंडू निघून जातो एका धाबेसाठी. वंतर असो किंवा बॅटच्या स्वरूपात असो, धावा आता मात्र येणं फार गरजेचं आहे सापेस संघाला अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करायचा असेल तर. सुरेख चेंडू, फुल्लर लाईन डिलिव्हरी, चांगला ड्राईव्ह पाहिला आपल्याला. लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली होती आणि एका धावेवरच मात्र समाधानी मानत असताना काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहतो आपण. बरंच टाळ्या या खेळाडूंचं अभिवादन केला जातोय. आता मात्र ऑनसरला उडवलाय आणि मिसफिल्ड. सत्यम दलवीकडनं मिसफिल्ड होते. 2 पायांच्या मधून चेंडू मात्र फरार झाला आणि मात्र या ठिकाणी कुठेतरी एक नवीन ऊर्जा निर्माण करू शकेल हा चौकार नशिबाचा. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मात्र 4 धावा जोडल्या गेला. पहा चौथावर विश्वास सुद्धा नाही की दोन्ही पायांच्या मधून चेंडू मात्र ठिकाणी निघून गेला. सत्यम एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय, परंतु प्रेशर दबाव एखाद्या मोठ्या सामन्याचा प्रत्येक खेळाडूवर असतो आणि तोच दबाव आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र पुन्हा शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हा बेत आणि या ठिकाणी मात्र ऋषीकडनं कोणत्या प्रकारे चूक होणार नाही. डीप मिडविकेटला मात्र चांगला झेल टिपलाय आणि मात्र सचिनला सुद्धा माघारी जावं लागेल. अजून एक धक्का सापेस संघाला. सरपंच या नावानं आमच्या योगेश दादांनी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादांनी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं.
थोडस दमट वातावरण आहे, त्याचमुळे मात्र चेंडू परफेक्ट कनेक्शन होत नाही. एकूण धावसंख्या 27. अजूनही पहिल्या डावामध्ये दोन चेंडू शिल्लक आहेत आणि या दोन चेंडूमध्ये जर एखादा मोठा फटका जर आला 30+, ज्यावेळी सामना सुरू होता त्यावेळी मी म्हटलं होतं की 40चा आकडा एक चांगला ठरू शकेल, परंतु आता मात्र कुठेतरी फाईट करायचं असेल सापे संघाला तर 30+ हा आकडा डोळ्यासमोर ठेवावा लागेल. दोन चेंडू शिल्लक आहेत आणि अक्षय मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय. इथे मात्र अजून एक फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु दिशा मात्र चुकीची निवडली आणि आज अक्षय सुतार पूर्णपणे लय ताल सुरामध्ये मात्र त्याची बॅटिंग पाहायला मिळाली नाही. सिंगल धाव इथे मात्र पाहायला मिळते आणि शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक. आतापर्यंत 8 चेंडूचा त्यांनी सामना केला आणि 8 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आपल्या संघासाठी जोडल्या. नवीन फलंदाज सिद्धांत वरती चेंडू में स्टामिंग फटका लिडिंग एज आणि एस्टांच्या पाठीमागे झेप टिपलाय सागरने आणि अशा रीती पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी समाप्त. नाणेफेकी मात्र या ठिकाणी गमावली होती सापे संघाने. फलंदाजीसाठी त्यांना आमंत्रण दिलं आणि या 4 षटकामध्ये मात्र फक्त आणि फक्त त्या संघाने 28 धावा जोडल्या आणि अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी माऊली स्पोर्ट आमने संघाला फक्त 29 धाब्यांची आवश्यकता आहे. या 29 धावा कशा रीतीने होतील तत्पुरती आपण व्यासपीठाकडे जाऊया, कारण भरपूर संख्येने मात्र मान्यवर व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण सन्मान या आयोजकांच्या वतीने आपण करणार आहोत. तर आपण सन्मान करूया ग्रामपंचायत पिशीचे विद्यमान सरपंच सन्माननीय विजयदादा पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. तर मी या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय योगेशदादा जाधव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे आणि हा सन्मान स्वीकारावा अशी मी विजयदादा पाटील यांना विनंती करतोय. समाजकारण असो किंवा राजकारण असो, सुख असो किंवा दुःख असो, नेहमीच सहकार्य करणारे ही व्यक्तिमत्व पिशे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विजयदादा पाटील यांना आपण सन्मानित करतोय. त्यांच्या समवेत आहेत सन्माननीय रोहिदाजी पाटील यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा योगेश जाधव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. उबदार माझी शाल आणि या ठिकाणी प्रेमाचं प्रतीक अर्थात मोमेंट देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर हरिभक्त परायण सन्माननीय सुभाषजी महाराज आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी विनंती करतो योगेश जाधव यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या व्यासपीठावर करून घ्यायचा आहे. सामना सुरू ठेवायचा आहे. तर या 29 धावा कशा रीतीने पूर्ण होतील की सापे संघाच्या माध्यमातून 29 धावांचं संरक्षण केलं जाईल. तर आपण या आजच्या दिवसाच्या शेवटच्या डावामध्ये आपण ऐकणार आहोत. आणि सहकारी समालोचक अमर राऊत यांच्या स्वमधुर वाणीतून एक सन्मान आहे. सापेगावचे उद्योजक सन्माननीय योगेशजी कोंडिलकर आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. आपण शैलेश जाधव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. सापेगावचे उद्योजक योगेश कोंडिलकर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया आणि जाऊया आता मात्र आपण मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच योगेश सर. या उपसरपंच चषक सन 2021चा पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 24 चेंडूमध्ये 29 धावांचं टार्गेट निखिल बॉलिंग मार्कवर. पहिलाच चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी, ज्या गोलंदाजीसाठी नाव घेतलं जातं निखिल याचं सापे संघाला जेव्हा जेव्हा आवश्यकता वाटली तेव्हा तेव्हा या गोलंदाजानं ती कामगिरी आपल्या करताना पाहायला मिळाली आणि म्हणूनच सापे संघ या गोलंदाजावर परिपूर्ण अवलंबून असतो. आज हातामध्ये आपल्या 28 या डिफेन्स करण्यासाठी कमी धावा आहेत. पाहूया हा गोलंदाज काय करतो. या वेळेला पुन्हा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला गेलाय चेंडू आणि माऊली स्पोर्ट्स आमने संघाच्या फलंदाजाला मात्र जखडून ठेवलाय.
29 धावांचा माफक आव्हान घेऊन माऊली स्पोर्ट्स आमने संघ मैदानात उतरलाय. पण मगाशी योगेश सरांनी जसं सांगितलं की वातावरण दमट झालेलं आहे, थोडा अंधुक प्रकाशाचा देखील सामना करावा लागेल आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा म्हणजे आपल्या हातामध्ये 28 धावा आहेत आणि त्याचप्रमाणे तेज तर्रार गोलंदाजी देखील आपल्या हातामध्ये आहे आणि तिचा पुरेपूर वापर आपल्याला निखिलच्या बॉलिंग मधनं होताना पाहायला मिळतो. या षटकातला तिसरा चेंडू निखिल याचा. वेळेला प्रतिम फटका, एक जोरदार चपराक दिली आहे. परंतु जसं चेंडूचा टप्पा आपण पिच होताना पाहतोय अगदी त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलंय. याला म्हणतात प्लॅनिंग. 2 डॉट बॉल नंतर तिसऱ्या चेंडूवर एक सिंगल मिळते. ते बॅट्समन अरुणच्या माध्यमातून आता स्ट्राईकला जाईल. बॅट्समन सत्यम, नॉन स्ट्राईकला असेल अरुण आणि बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल निखिल. योगेश दादा जाधव साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या उपसरपंच चषक 2021च्या पहिल्या पर्वातील हा पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, गचाळ क्षेत्ररक्षण, चेंडू निघून चाललाय, सीमा पार होईल किंवा नाही. मात्र तिथं गचाळ क्षेत्ररक्षणाचा परिपाक आपल्याला पाहायला मिळतोय. पण या धावांचा निर्णय मात्र आपल्याला कळवतील. 2 धावा. उंबर्डे गावचे आमचे आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय बलदेवजी पारजे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. एक अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 धावा, 4 चेंडू आणि एकूण 3 धावा झालेल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी निखिलच्या माध्यमातून. या वेळेला मात्र अप्रतिम फटका, चेंडू निघून गेला, नॉन स्टॉप फर्रार, सीमा पार चौकार. म्हणजे 5 चेंडूंची समाप्ती झालेली आहे आणि या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर माऊली स्पोर्ट्स आमने या गावाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 7 धावा. अजूनही विजयासाठी 22 धावांची गरज असेल. उर्वरित 19 चेंडूंवर 19 चेंडू आणि 22 धावा. ज्या अपेक्षा निखिलकडून बाळगल्यात या संघाने त्या अपेक्षा पूर्ण होतील किंवा नाही हे मात्र शेवटचा चेंडू सांगेल. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण, मात्र बॅकअप मिळाला नाही निखिलचा जर बॅकअप असता तर ते चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर माऊली स्पोर्ट्स आमने या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती बिनबाद 8 या धावसंख्येवर आणि आता विजयासाठी समीकरण असेल 18 चेंडू आणि 21 धावा. 18 चेंडू 21 धावा 7ची सरासरी राखावी लागणार आहे. परंतु आता गोलंदाजांना आपली सर्वोत्तम खेळ करावा लागेल. कारण माफक आव्हान जरी असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण हा सेमीफायनलचा सामना खेळतोय आणि इतक्या मोठ्या स्तरावरचा सामना खेळत असताना कोणत्याही संघावर आणि कोणत्याही फलंदाजावर एक जे नॅचरल दडपण असतं, नॅचरल प्रेशर असतं, एक नैसर्गिक दडपण आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या दडपणामध्ये अनेक चुका देखील होत असतात. आता बॅटिंग करणाऱ्या फलंदाजांवर देखील ते दडपण आपल्याला स्पष्टपणे जाणवतं. फक्त इतकाच आहे की त्या दडपणाला तुम्हाला दूर होऊन द्यायचं नाही. यासाठी आपण कसोशीनं प्रयत्न केला पाहिजे. हे जमतं का सापी संघाला ते पाहणं रंजक ठरेल. परंतु तितक्याच ताकदीचा समोर असणारा आपला माऊली स्पोर्ट्स आमने संघ ज्यांची फलंदाजी बहारदार झालेली आहे या आजच्या दिवसात आपल्या लौकिक खेळानं त्यांनी खऱ्या अर्थाने एक वेगळी छाप या संपूर्ण स्पर्धेवर, या संपूर्ण मैदानावर पाडलेली आहे. इथल्या प्रेक्षक राजाचं हृदय जिंकण्याचं काम या संघानं केलंय. आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखतायत का? बॉलिंग मार्कवर असे बोल आतिश. पहिला चेंडू, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू नीटचा बॅटवर येत नाहीये. गचाळ क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेचा केला जातोय प्रयत्न आणि गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा. जिथे 1 धाव झाली असती तिथं मात्र 2 धावा धावून निघतात पूर्ण. या 2 धावांनी माऊली स्पोर्ट्स आमने या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 10-10 एकावर 0 10 धावा आणि विजयासाठी आवश्यक असतील 17 चेंडू 19 धावा. 17 चेंडू आणि 19 धावांची अजूनही असेल गरज. आतिश तो एक सूर सोडण्याचा प्रयत्न करतो का पाहूया. या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला गेला चेंडू. वेगाचा पुरेपूर वापर केला जातोय. तेज तर्रार गोलंदाजी समोर मात्र फलंदाज होतोय अचंबित. चेंडू जाऊन स्थिरावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव असा चेंडू. यावेळेला डॉट बॉल घेणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याकडे माफक धावा वाचवण्यासाठी असतील तर अशा वेळेला समोरच्या फलंदाजांना
आपण एकेका धावेसाठी तरसवणं हेच आपलं तंत्र आपल्याला अवलंबावं लागेल आणि तुर्तास तरी आतिश या 2 चेंडूमध्ये ते सफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला फुल टॉस बॉल होता, त्याला मात्र दिशा दिली आहे आणि पंचांचा येतोय नो बॉलचा इशारा. बॉल इज नो +4 रन, एकूण मिळतील 5 धावा आणि आता मात्र हे पडले पथ्यावर. बॉलर 2 मिनिट. रिव्ह्यू फॉर हाईट. ओके, हाईट फॅक्टर आहे. इनिंग साठी एक रिव्ह्यू आहे, मॅच साठी नाही. एका इनिंग साठी एक रिव्ह्यू. ओके, तिसरे पंच सामनाधिकारी आणि या दोन्ही संघाचे 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे. टेक्निशियन टीम सोबत ते चर्चा करतील, पडताळणी पाहतील. इट्स फेअर डिलिव्हरी. ओके, हा नो बॉल नाहीये, केवळ 4 धावा मिळतील आणि बॉलही काउंट केला जाईल. हा चौकार आहे. ओके, 4 धावा असतील आणि संघाची धावसंख्या 14. एक चांगलं बॅटल पाहायला मिळतंय. पुन्हा वारंवार फलंदाजाचे मनसुबे ओळखले जात आहेत. गोलंदाज आतिशच्या माध्यमातून स्टेप डाऊन करून खेळण्याचा प्रयत्न केला जातो वारंवार. फलंदाज सत्यमच्या माध्यमातून 14 या धावसंख्येवर स्थिरावलेली ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत 29 धावांचा पाठलाग करताना 14 धावा आणि विजयासाठी आवश्यक असतील आता मात्र 14 चेंडू आणि 15 धावा. या षटकातला पुढचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. मी मगाशीच म्हटलं होतं की ज्यावेळेस तुम्ही सिमेंटच्या खेळपट्टीवर खेळताना त्यावेळेस या परिस्थितीचा फायदा करताना तुमच्याकडे वेग असला पाहिजे. वेग असेल तर तुम्ही त्या वेगावर स्वार होऊन समोरच्या फलंदाजांना नामोहरम करू शकता आणि त्याचा पुरेपूर वापर करणं आतिशला जमलंय. कारण आत्ताच्या या क्षणाला वातावरण दमट आहे. चेंडू बॅटवर नीटसा येत नाहीये. मिडल ऑफ बॅट करणं त्याला चुकीचं, त्याला जमणार नाहीये आणि अशा वेळेला तेज वेगवान गोलंदाजीच तुम्हाला तारू शकते. सुंदर गोलंदाजी, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी सत्यमला दिली जात नाही. 2 षटकांच्या समाप्तीनंतर माऊली स्पोर्ट्स आमने या संघाची धावसंख्या होते 1515, एकावर 5, 15 धावा आणि विजयासाठी आवश्यक असतील 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. आमचे स्कोरर मित्र सांगतात की ज्याप्रमाणे या 2 षटकांमध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स सापे या संघानं गोलंदाजी केलेली आहे, अगदी तोच फॉर्म, तीच लाईन, तोच टप्पा, तीच भेदकता जर आपल्या गोलंदाजीमध्ये कायम ठेवली आणि उर्वरित येणाऱ्या 12 चेंडूंवरही तशीच लय, तोच सूर सापडवून जर गोलंदाजी केली तर मग मात्र पाठलाग करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स आमने संघाला ही चेसिंग खरेच कठीण जाण्याची दाट शक्यता आहे. कारण आता तुमच्याकडे आहेत अस्त्र, तुमच्याकडे आहेत शस्त्र आणि त्यातल्या त्यात एक सगळ्यात मोठा फायदा म्हणजे की आई गावदेवी स्पोर्ट्स सापे हा फ्रेश आजच्या दिवसातला खेळणारा संघ आहे आणि समोरचा संघ बॅक टू बॅक तिसरी मॅच खेळतोय. या सगळ्या परिस्थितीचा फायदा करायचा असतो. मी म्हटलं ना काल पण की क्रिकेट हा जरी मातीतला खेळ दिसत असला किंवा मातीमध्ये खेळणारा खेळ असला तरी क्रिकेटच्या मैदानावर चाली या बुद्धिबळाच्या पटलावरच्याच तुम्हाला चालाव्या लागतात. ही युक्ती वापरावी लागते. कोणत्या कंडिशनचा, कोणत्या परिस्थितीचा कधी फायदा उचलायचा, कोणत्या परिस्थितीला कधी आपल्या पदरात पाडून घ्यायचं, या सगळ्या गोष्टींचा ताळेबंद करूनच तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात स्वतःच्या खेळाला आकार द्यायचा असतो. यावेळेस बॉलिंग मार्कवर सज्ज होईल अक्षय सुतार. आज बॅटमधनं त्यानं निराश केलं, पण पाहूया बॉलिंगच्या माध्यमातून संघाचा तारणहार ठरतोय का. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला गेलाय. पुन्हा एकदा चेंडूनं उसळी घेतली, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता परंतु वेगानं बीट झाला बॅट्समन सत्यम आणि या वेळेला डॉटवर डॉट खेळले जातात. सत्यमच्या माध्यमातून 2 चौकार जरी आले असले तरी ज्या हिशोबाने तो चेंडू खेळलाय त्याच्या तुलनेमध्ये मात्र ही खेळी कमी आहे. अप्रतिम सुरुवात बॉलर अक्षयच्या माध्यमातून. या वेळेला पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, मात्र एक्स्ट्रा बाउन्स, हाईट फॅक्टर कन्सिडर केला जातो.
वन बाउंडचाही इशारा केला जाईल आणि इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त स्वरूपात एक धाव भेट मिळतीये. आपल्याकडे वाचवायला धावा कमी आहेत मित्रांनो. या चुका तुम्हाला महागात पडणार, या चुका महागात पडणार. सापे संघ प्लीज, आपण पंचांशी कोणत्या प्रकारचा आर्ग्युमेंट करायचा नाहीये. सॉरी. निखिल परत जागेवर जायचं आहे. एक आपल्याकडे खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे अक्षय. एकदा पंचांचा निर्णय आल्यानंतर आपण त्याच्यावर आर्ग्युमेंट करणं म्हणजे आपल्याला जी एक देणगी मिळाली आहे ना कलेची, तिचा अपमान होतो मित्रा. चला फास्ट आपण मीटिंग करू नका. या षटकातला पुढचा चेंडू. या वेळेला मात्र वेगाचा वापर केला गेला आणि त्याला तितकाच सुंदर प्रत्युत्तर. मगापासून चाललेला संघर्ष संपवलाय सत्यम यानं. चेंडू निघून गेलाय सीमापार. षटकार. चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादांनी चषक ठेवलाय Thank you so much, उपसरपंच विजय. या नावानं. या षटकारानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 22 या धावसंख्येवर. विजयासाठी आवश्यक असतील 10 चेंडू आणि 7 धावा. टीम मीटिंग नकोय मित्रा. 10 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल विजयासाठी. मगापासून जो संघर्ष मी म्हटलं होतं की सत्यमला ज्या नावासाठी ज्या खेळीसाठी ओळखलं जातं ती खेळी मात्र सत्यमकडून साकार होत नव्हती आणि त्याचं दडपण त्याच्या मनावर होतं. यावेळेला पुन्हा एकदा एक वेगवान तेज तर्रार बॉल आपल्याला पाहायला मिळाला, चेंडू पाहायला मिळाला आणि परिणाम स्वरूपी केवळ एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2-3-23. 2 3 23 धावा. आणि आता मात्र विजयासाठी माऊली स्पोर्ट्स आमने या संघाला आवश्यक असतील 9 चेंडू आणि 6 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. पाठलाग करणं अनिवार्य आहे, हा या स्पर्धेचा नियम आहे. आणि पाहूया अक्षय सुतार. यावेळेला पुन्हा एकदा तेज तर्रार बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. वेगावर स्वार होऊन हा गोलंदाज समोरच्या फलंदाजांना आणि त्यांच्या मनसुबांना नेस्तनाबूत उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतोय. अप्रतिम बॉलिंग. तो एक षटकार जर आला नसता तर आणखी या मॅच मधला दमखम जिवंत राहिला असता. अजूनही मित्र वेळ गेलेली नाहीये. या षटकातला पुढचा चेंडू. क्रिकेट आहे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलेला आहे. थ्रो अचूक आली होती मात्र गलती केली गेली अक्षय सुतारच्या माध्यमातून. ही विकेट इम्पॉर्टंट होती किंवा नाही माहित नाही, पण तुमच्या एका चुकीमुळे जी एक धाव गेली आहे ती मात्र महागात आहे, ती महत्वाची होती. हे येणारी वेळ तुम्हाला सांगेल. या क्षणाला अजूनही या षटकातला एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2-4-24. 24 धावा जिंकण्यासाठी आवश्यक असतील 7 चेंडू आणि 5 धावा. सापे संघ आपण टीम मीटिंग करायची नाहीये, अजिबात वेळ दवडायचा नाहीये. 7 चेंडू आणि 5 धावा. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू जीवतोड मेहनत केली जाते. स्ट्रेट फटका आलाय. पुन्हा गचाक क्षेत्ररक्षणाने गुड रनिंग बिटवीन दी विकेट. याला म्हणतात डेडिकेशनली खेळणं. याला म्हणतात समर्पित भावनेनं आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी आणि आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी झोकून देणं. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 2-6-26. चला सापे संघ 6 चेंडू आणि 3 धावा. पंच आपण इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत. पंच आपण इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत, अजिबात वेळ दवडायचा नाहीये. सापे संघ कोऑपरेट करा प्लीज. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यक असतील 3 धावा. एक ज्या अक्षयच्या हातून एक जी चूक झाली, रनआउट झाला असता, त्या रनआउट पेक्षा महत्वाची गोष्ट होती ती एक धाव वाचली असते. एक धाव या क्षणाला महत्वाची असते. 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील 3 धावा. पाहूया कोण ठरतोय अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ. पहिला चेंडू त्यावर केला गेला. जोरदार प्रहार. दिशा मात्र आहे चुकीची. मिळणार आहे 1 धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली 2-7-27 आणि विजयासाठी आवश्यक असतील 5 चेंडू 2 धावा.
चला आपण जागेवर राहायचंय सगळे प्लेयर प्लीज. प्रत्येक चेंडूवर जर तुम्ही कानमंत्र देत राहाल तर मग मात्र पाच चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील 2 धावा. अप्रतिम खेळ आपल्याला या आजच्या संपूर्ण दिवसात पाहायला मिळाला. या वेळेला सुंदर बॅटिंग सत्यमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. लेटकट खेळला गेला दरम्यानच्या रिझन मध्ये, परंतु घोषित क्षेत्रात एका धावेसाठी एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 28 धावा आणि विजयासाठी आवश्यक असतील 4 चेंडू 1 रन. 4 चेंडू 1 धाव. स्कोर इज लेवल नाव. आता मात्र सापे संघ थोड्याशा अडचणीमध्ये सापडला असेल, परंतु अजूनही वेळ निघून गेलेली नाहीये, कारण अजून शेवटची धाव निघालेली नाहीये आणि अजून सामन्याचा निकाल हाती आलेला नाहीये. परंतु माऊली स्पोर्ट्स आमने संघाच्या गोटामध्ये मात्र खुशीचं वातावरण. या वेळेला जोरदार प्रहार केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहे तैनात. अप्रतिम केला गेला होता प्रयत्न, मात्र प्रयत्न पडला पुरे. मनापासून अभिनंदन, मनापासून अभिनंदन. माननीय योगेश दादा जाधव साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या उपसरपंच